नमस्कार, आपण आहोत हेर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ह्या गणेशवाडी गावामध्ये. हे गाव जे आहे ते हेर जिल्हा परिषद गटामध्ये येतं आणि या ठिकाणी आपण मतदारांशी बोलणार आहोत. एकंदरीत काय चर्चा सुरू आहे, काय वातावरण आहे. आपल्यासोबत काही इथं नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या ठिकाणी आजीबाई पण आहेत. आजीबाई नमस्कार. नमस्कार. काय म्हणते वातावरण? मतदान करता का नाही? करते. काय बघून करता मतदान? काय सांगितलेलं ते करता. सांगितलं तर करता का? हा हा करता. गावामध्ये काय समस्या आहेत? ते मला काय करणार बघा बाबांना काय. या ठिकाणी आणखी काय मतदार आहेत? काय चाललंय? काय नाही आराम. आराम आहे का? तर मला सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या, काय एकंदरीत गावामध्ये चर्चा सुरू आहे, काय वातावरण आहे? चांगलं वातावरण काय. चांगलं वातावरण. बरं, गावामध्ये काय समस्या आहेत? काय आता याच घराचे रस्त्याचे वाटेचे ह्याचे त्याच्यावर. बरं, तुम्ही मतदान करता, काय बघून करता? माणूस चांगला बघून करतो. योग्य माणूस आणला त्याला ते करतो. बरं, अजून या ठिकाणी काही मतदार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. काय चाललंय? काहीच नाही बघा. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अनेक उमेदवार भेटीगाठी घेत आहेत. काय वाटते एकंदरीत काय माहोल आहे आता सध्या? सध्याचं माहोल आमचे संजय बनसोडे साहेब यांनी खूप काही केलेलं आहे आमच्यासाठी, ग्रामीण भागासाठी आणि इतर भागासाठी. त्यासाठी सर्व मत आमच्या वाडीचं सर्वांचं मत एकच आहे की संजय बनसोडे साहेब. खरं आहे का यांचं? हो काय काय ठरवले? काय नाही, राष्ट्रवादीचं आता युती आहे भाजपची. आमचं बघतो सगळं भाजप आहे, पण युतीमुळे आम्हाला राष्ट्रवादीला मतदान करावं लागतं. म्हणजे जे गाव आहे ते भाजप विचारसरणीचं गाव आहे. हो हो. त्याच्यामुळे राष्ट्रवादीला मतदान करणार. हो हो. तर काय वाटतंय बरं एकंदरीत माझ्या गावामध्ये काय समस्या आहेत, काय झालं पाहिजे असं वाटतं? काही साहेब असंच आता म्हणले गावामध्ये काय झालं पाहिजे? भाजपच नाही, गावात काय झालं पाहिजे वाटते? काय आता आपलं विकास, रस्ते, पाणी, रस्ते, पाणी आता ते करीच ना काय विकणार साहेब. आता काय म्हणून आपण आपणाला कोणची बी येऊन सगळे सारखेच असं. मग मतदान कोणाला करता तुम्ही? मतदान आजवर भाजपलाच केलं असं. भाजपलाच केलं. काय वाटतंय? आधीच्या आधी बसून गेला तुम्ही मतदान आमचं. काय वाटतंय? काय वाटतंय? काय आधीच्या आधी काय सांगा तुम्हाला? आधी सांगावं लागतंय ना असं कसं? जी का मग आमचे मतच चोरून पण नाहीच, मग उजेगरच आहे. ह्यानी विचारून घ्यायचं याचा कोणचा आवडते म्हणतात. सांगा कोणचा आवडते म्हणल्यावर ह्यानी खुल्लच आहे की मग चोरून आहे धंदा. आम्हाला कोणचा हट्टा घालून कोण हा म्हणतो हळू टाकून घेताना टाकलो म्हणतो आम्ही, आणि चोरून सांगतो सांगितलं ह्याच्यावर टाकलो म्हणतो ह्याच्यावर टाकतो. सांगा भाजपचं सांगा ना. एक सांगितलं ह्यांना उघड झाली की माहिती झालं, ह्यांना माहिती होऊन गेलं. मग काय खरं आमचा हकलत नाही मतदान. टाकून काय करायचे आपल्याला? बिल्डिंग बांधायची. बिल्डिंग बांधायचं नाही तर राग येते टाकले मला. झाकून कोण काय आनंद देणार आपल्याला? आपलं एक बातमीपत्र आहे, शेणला लगेच कळालं आमच्या माणसावर टाकले नाही टाकले. मग आता तुम्ही किती दिवस ठेवणार एकटं? आमच्या मनातलं आम्ही वाटत वाटत त्याला टाकायचं. सांगा कोणचं बी एक सांगा. चर्चा काय आहेत गावात? चर्चा काय आहेत गावात? चर्चा बी नाही, काय बी नाही, जास्त त्याच्या मनावरची चर्चा. चर्चा राहत नाही. कोण सांगते कोणाचं मत? सांगणार कसं बोलतात? आता आपण बोलायला असं बोलतात, सांगणार कसं? तुम्ही सांगणार गेला मंदिरावर बसलो, तुम्ही गप्पा मारला. गप्पा मारत असताना चर्चा निघते का नाही? चर्चा म्हणून सांगितलं ती सांगा का तुम्हाला? काय झालं चर्चा सांगा तर. सांगायचं नाही तुम्हाला. आमच्या जो काढून याला आमच्या गावच सगळं शेणी आमचे नाहीत म्हणायचं. त्यांनी बी बोलले, त्यांनी बी आहेत तर नाही तर नाही तर म्हणून कळालं ह्यांना. हो काय आम्हाला काय वाटतं? आमच्या मत आमच्या पोटात ठेवा म्हणायचं. मला काय वाटतं? आमच्या पोटात ठेवा. अहो कोणी आपल्याला रड्या टाकत नाही. आम्ही शिंदे टाकलो म्हणजे झाली. कोणाला बी मतदान करायचं नाही. मतदान तर करतो का नाही? काय मतदान बी मनावर आमच्या काय केलं नाही केलं त्याचं काय.
नाविक यंत्र नाही राहिले कोणी विचारणार नाही मला दादा तेवढं बोलायचं नाही हो दादा, नीट सांगायचं नाही त्यांना. हो. तुम्हाला विचार सांगितलं मी विचारून घेते का मतदान तसं नाही हो दादा. माझं मत मी विचारून घेते पण बरं गावात काय समस्या आहेत? मी गावचं सांगणार तेच त्याच्या मनातलं तेच त्याचं मी का सांगू असं होई ना कोणी देत नाही आणि कोणी असं घेत नाही आणि कोणी बी केल्याचे राहत नाही मतदान तर केल्यावर निवडून आल्यावर त्यानं करावंच राहते ना टाकलं तरी करावं तरी टाकलं तरी करावं ते गावचं एकाच कोणाला निवडून तुम्ही करणार का करावं त्याला आता जीवन बी करणार का करावं द्यायचं नाही का कोणाला बी? मतदानवारी शिव द्यायचं नाही गावात आपल्या. सांगा कोणतं तरी एक सांगा. काय सांगितलं की आमच्या मनात आम्ही जे करायला वाटतं ते तिच्या मनात ठरलेलं आहे हा त्यालाच मतदान करा. त्यालाच कुणाला करायचं करणार? कुणाला बी करायचं आहे आता मला काय सांगता या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. का चालू आजोबा हा, मजा आहे म्हणा की मस्त आहे मजा आहे बरं मला सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत गावामध्ये अनेक उमेदवार येत आहेत काय वाटतं एकंदरीत काय चर्चा सुरू आहे आता एक सांगावं का दोन काय काय सांगू वाटलं ते सांगा. काय नाही आता बीजेपी सरकार सध्या बरं आहे हो त्यातलं काही युती झाली राष्ट्रवादीची आता जे राष्ट्रवादी मनाची बीजेपीचं आहे त्यालाच करायचे संशय चालू झाले तिथून म्हणजे सगळं ठरलंय त्यामुळे ठरवतेच आपाप बरं मला सांगा गावात काय समस्या आहेत? हा काही नाही काहीच नाही आता असं दिसून आले पोटातलं त्यांच्या अंतकरातलं मॅत्र गावामध्ये काय समस्या आहेत काय झालं हे पाहिजे असंच हे सरकार बरं आहे, येऊ द्यावं हे आहे. सरकार बरं आहे योजना का आता निवडून आल्यावर मागू निवडून आल्यानंतरच मागणार मग आता देणार आहेत का हा नाही इलेक्शन मतदानच्या आधी देणार आहेत का नाही नाही हा, मग झालं निवडून आल्यानंतर हा, मागणी करणार. मग बरोबर हा. मग काय काय म्हणते वातावरण बरं आहे वातावरण काय काय म्हणते गाव आता प्रत्येक लोक सगळे पदाला येतात कुणाला काय म्हणते याच्यात तुम्ही काय ठरविला आता आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही जे करायचे करणार आम्हाला सांग ना नाही सांगून तुम्ही उद्या आम्हाला हे म्हणतो का म्हणतो शिवाय त्याच्या माणूस बेकार आहे बोलायचं म्हणतो जे आपल्या मनात आहे ते सत्याने करायचं तर हे होते हेर जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गणेशवाडी गावातील नागरिक. खरं तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे आणि मतदान जे आहे ते नागरिक नी ठरवलं आहे की नेमकं कुणाला करायचं पण ते आपल्या समोर बरेच जण सांगत नाहीत हे मात्र खरं आहे. मी वसु शेडावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, गणेशवाडी, उदगीर.